अरे लय गैरसोय व्हायला आमची, लय गैरसोय. त्या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं कदरून जावं म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं, त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणतं तरी ग्रह म्हणतात, स्वच्छता ग्रह नाव असतं त्याचं हागायचं जागायचं. आपल्याला नाव पाहिजे स्वच्छतागृह, किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह, पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह, किंवा असं मोठ्या याला हागायच्याला स्वच्छतागृह नाव असतं. धंदे उलट्या कपड्याचे हागायच्या मुताच्या बंद केला. थांब ना, एका एका होऊ दे ना. त्याचं झालं की तो आणि तो झालं की तो मग किनार पाडायचं ठरलं. एक एक पत्रकार एक एक होतो तुकडूनच पडतो मग. आले मी सगळ्याला बोलतो राव म्हणून माय मागा लागायचा. बोलत नाही त्यांना काय करतो तुम्ही? मग त्याने हगाय मुताचं बंद केलं, पाणी प्यायचं बंद केलं. त्यांनी परत आणखी जेवायचं काही हाकलंय ते बंद केले. म्हणून पोरं चिडले तर सीएसटीला आणि त्या महानगरपालिकेमुळं पुढं त्याच्यामुळेच बसले होते पोरं. नंतर माहिती घेतली का बसले. चहा प्यायला सुद्धा जागा नाही ठेवल्या. इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा होता. आणि उद्या काल तुम्ही आमचं पाणी बंद केलं, पोराला प्यायचं. आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात हे दोघं थोडे त्याची पाईपलाईन आमच्या वावरतून गेल्या आणि उकरून फेकल्या. काय करेन तो? तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरतून त्यांनी आमच्या पोलवर लाईट नेलेली. बऱ्याच आमदारांनी मंत्र्यांनी मग कापून टाकल्यावर आम्ही आपलं घाण नाही वागायचं. मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे. ते पोरही झाले म्हणून त्यांना असं विठ्ठल धरणार तुम्ही. अरे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला वाटत असं त्यांना चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माघारी जाते आणि ते येतानाच 15 दिवसाचं गाबाळ घेऊन आले. ते पडण टापडण सगळंच आणलंय. सगळं जेवण पाण्याचं सुद्धा आणलंय. ते कुंकुण पाणी आणायला बसले. उलट तुमच्या सरकारला पाणी पाहिजे ते बिगर. पण करा त्रास सहन पोरावं, आपल्याला जिंकून जायचंय. उगा येड्याने फक्त करू नका कोणी. चला धन्यवाद. बस झाला आता. बासाई बाबा मग तोंड बोलत.